विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे आणि पुण्याचं हे केंद्र ठरतं ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि या विद्यापीठाच्या कुलगुरूंशी आपण आज गप्पा मारणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली सकाळचा डिजिटल प्लॅटफॉर्म. कॅमेऱ्यावर आहे अक्षर आणि मी सम्राट कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सोबत आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर. सर, या विद्यापीठामध्ये एक विद्यार्थी ते कुलगुरू असा तुमचा सगळा प्रवास झालेला आहे आणि आतापर्यंतचा कुलगुरू म्हणून तुमचा कार्यकाल आणि आज आता काही दिवसातच तुम्ही रिटायरमेंट पण झाली प्राध्यापक म्हणून आणि कुलगुरू म्हणून तुमचा कार्यकाल संपतो. आता सध्या तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, मी ज्याला असं म्हणणं कृतकृत्य आहे की आपण आपल्या डोक्यात ज्या काही संकल्पना घेऊन आलो होतो त्या पूर्ण करण्याकडे पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीनं जो प्रयत्न केलेला आहे, 100% यश कधीच नसतं, पण 60-70% जो जे यश मिळालेलं आहे त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. आणि त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची रुखरुख नाही आहे, काही नाही आहे. अत्यंत चांगल्या मनाने मी हे याच्यातून बाहेर पडतोय. सर, कुलगुरू बनत असताना, कारण विद्यार्थी म्हणून कार्यकाळात तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील, ऍडमिनिस्ट्रेशन बघितलं असेल, शैक्षणिक उलाढाल, काही गोष्टी तुम्ही निश्चित केल्या असतील की मला हे करायचंय किंवा या गोष्टी करायच्या. अशा कोणत्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या आणि कोणत्या राहिल्या? विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना 2-3 महत्वाची जी विवंचन असतात. एक म्हणजे हॉस्टेलमध्ये चांगल्या पद्धतीचं हायजेनिक वातावरण नसणं, म्हणजे टॉयलेट असतील, इस्त्रीचे कपडे करण्यासाठी जी फॅसिलिटी असेल, कपडे धुण्यापर्यंत इनफॅक्ट देणं गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे नेहमी वाटतं. आणि जे बऱ्याच इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये असतं तर त्या संकल्पना मी घेऊन आलो होतो. काही प्रमाणात ते करू शकलो. त्यांची एक सिक्युरिटी तितकीच महत्वाची असते. तो एक नंतर आपल्याला वारंवार जो भेडसावणारा प्रश्न आहे म्हणजे पॅरासाइट्सचा, तर त्यांना म्हणजे प्रॉपर जी माणसं आहेत त्यांना राहायला देणं, जेणेकरून आपल्या विद्यार्थी जो इथे कोर्सेससाठी जो ज्यांनी आपल्याला एनरोलमेंट केलेली आहे त्याला कुठल्याही अडीअडचणीचा सामना करावा लागणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण चांगलं खायला त्याला मिळणं पाहिजे. आणि मग आपल्याकडे येणारा विद्यार्थी हा वेगवेगळ्या प्रांतातून येणार असतो. कोणी मराठवाड्यातून येतो, कोणी विदर्भातून येतो, कोणी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर, सांगली त्या भागातून येणं. काही विद्यार्थी जे आहेत ते इतर राज्यामधून सुद्धा येतात. आणि त्यामुळे त्यांना तो चॉईस असावा की रोजचं जे काही महाराष्ट्रीयन जेवण त्याला आपण मुद्दाम त्याच्यावर लादल्यासारखं होईल, त्यामुळे चॉईस असावा. त्यामुळं फूड मॉलची संकल्पना असेल तर तो देण्याचा प्रयत्न केला. एक चांगल्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी ज्या काही आपल्याला त्याला देता येतील विद्यार्थी म्हणून, तो देण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टींचं रिन्युएशन पण केलं, आजूबाजूचा परिसर चांगला होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले, आल्हाददायक वातावरणात तो शिकेल अशा पद्धतीनं काही गोष्टी आपण त्यांना मुद्दाम त्याची उपलब्धता करून गेली. लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना जे येणारे भेडसावणारे प्रॉब्लेम असते त्याच्यावर काम केलं. त्यामुळे हे सगळे अजूनही असं नाही म्हणत की 100% सगळे प्रश्न सुटले, कारण एका बाजूला काय झालं की दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढते, पण त्याच बाजूला एका बाजूला स्टाफ प्रचंड प्रमाणात कमी होत निघालेला आहे. आणि त्यामुळे थोडंसं ते प्रेशर आहे की अंडर स्टाफ म्हणजे टीचिंगचा असेल किंवा नॉन टीचिंग असेल, त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनच्या संबंधातले जे अजून इश्यू आहेत ते तेवढ्या प्रमाणात मी त्यांना देऊ शकलो नाही, याच्याबद्दल मला मनस्वी दुःख होतं. सर, जसं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलवलं, मनुष्यबळाच्या अपूर्ततेबद्दल बोललं, विद्यापीठामध्ये मी विद्यार्थी असल्यापासून बघतो खूप चेंजेस झालेले. आपण मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं, पण विद्यापीठामध्ये ज्या स्टेट ऑफ आर्ट्स फॅसिलिटीज होतात किंवा त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये किंवा काही काळ दुर्लक्ष झाल्याची अशी एक साधारणतः भावना आहे. आणि जसं तुम्ही प्राध्यापकांच्या संख्येबद्दल बोलत, आपली 210 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे आणि त्याच प्रमाणात तसं कर्मचाऱ्यांमध्ये पण स्थिती दिसते. तर याचा इफेक्ट तुम्हाला काय वाटतं? विद्यापीठाच्या जी आपण ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणून विद्यापीठाला गणलं जातं, तर त्याच्या प्रतिभेवर हा परिणाम मोठा हानिकारक आहे असं वाटत नाही तुम्हाला? निश्चित आहे. 385 आपली शिक्षक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हणाला जवळजवळ 210 ची कमतरता निश्चितच जाणवते. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे सिनियर फॅकल्टी जाणं, हे म्हणजे त्याचं सुपरव्हिजन होणं की रिटायरमेंट होणं हे जास्त क्लेशदायक असतं. कारण एक माणूस जात नाही, त्याच्यावर एक महत्वाचा एक्सपर्टाईज निघून जातो. आणि त्यामुळं त्यांचं त्या जागा ज्या रिक्त आहेत त्या खुणावतात आणि त्याचा निश्चित परिणाम एका बाजूला आपण क्वालिटीच्या बाबतीत क्वालिटीचं शिक्षण साठी विद्यार्थी येत असतात
तर क्वालिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते का हा एक कुठेतरी प्रश्न वारंवार माझ्या मनाला सतावत असतो. आणि त्यासाठीच आपण जे इतर प्रयोग केले ज्याच्यामध्ये विशेषतः कोरोनाच्या काळात जे नवीन आपण डिजिटल स्वरूपात निघालो, त्याच्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, डिग्री प्लस सारखी संकल्पना असेल, ज्याच्या माध्यमातून काही प्रमाणात तरी चांगले शिक्षक त्यांना शिकवू शकतील जे इथे अवेलेबल नाही आहेत पण जगाच्या इतर भागामध्ये किंवा देशाच्या इतर भागात काम करते. आणि हे वारंवार आपण प्रयत्न केले. इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा जी काही लेक्चर सिरीज आपण ठेवली होती, जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 ते 30 लोकांनी ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं. आणि हे सगळे भारताच्या विविध भागातून येत असे, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये काम करणार होते, काही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधन संस्था त्याच्यावर काम करणार होते, पॉलिसीच्या संबंधित बनणारे लोक, त्याच्या सगळ्यांना आणून आपण थोड्या प्रमाणात प्रयत्न केला की हा जो गॅप आहे तो गॅप कुठेतरी कमी करता येईल का. आणि त्यामुळं निश्चितच फॅसिलिटी चांगल्या जरी क्रिएट केले असेल त्याचे मेंटेनन्स असेल किंवा इतर गोष्टी असतील, मनुष्यबळाची कमतरता वारंवार हा मोठा यक्षप्रश्न होऊन बसलेला आहे. सध्या कार्यकाळातला जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी हा कोविडचा होता. त्या काळात कॅम्पसमध्ये विद्यार्थी नव्हते आणि एक वेगळं वातावरण होतं. अशा काळात एक कुलगुरू म्हणून किंवा ॲज अ एज्युकेशनलिस्ट तुम्हाला असे कोणकोणत्या समस्या समोर आल्या आणि त्यावर विद्यापीठाने किती मात केली असं वाटतं? सगळ्यात महत्वाची समस्या होती म्हणजे त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवणं, विद्यार्थी नसताना शिक्षण चालू ठेवणं. आणि ऑनलाईन आपण जरी इतर विद्यापीठांच्या मनानं याच्यामध्ये थोडासा पुढाकार सुरुवातीच्या काळात घेतला गेला असेल, पण संपूर्ण शिक्षण ऑनलाईन प्रणालीमध्ये शिकवणं हे आमच्यासाठी एक चॅलेंज होतं. आणि ते चॅलेंज आपण स्वीकारलं आणि ते करत असताना त्याचा उपयोग एक स्वतःचा LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम क्रिएट करण्यामध्ये, त्याच्याच माध्यमातून अनेक शिक्षकांना म्हणजे कॉलेजच्या शिक्षकांना सुद्धा आपण ही जी पेडागॉजी आहे ती पेडागॉजी समजून सांगण्यात यशस्वी ठरलो. ज्याच्यासाठी काही सिनेमा सृष्टीतील लोकांची आपण मदत घेतली, एक चांगली टीम बांधली आणि चांगल्या प्रकारचं कंटेंट क्रिएशन. आणि कंटेंट करत असताना आपण या दोन्ही गोष्टी पाहिल्या की काही ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो की सिंक्रोनस एकाच वेळेला सुरू असलेलं आणि असिंक्रोनस जे रेकॉर्डेड आहे एनी टाइम एनीवेअर विथ एनी सॉर्ट ऑफ अ मशीन, अशा पद्धतीची एक प्रणाली आपण इथं बनवण्यात सक्षम ठरलो. त्याच्यानंतर परीक्षा होत्या, त्या परीक्षा त्याच स्वरूपात आपण त्याच्यावर घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सुरुवातीच्या काळात समस्या निश्चित होत्या, पण समस्या आणि प्रॉब्लेम शिवाय आपण आणखी प्रगती जास्त करू शकत नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक प्रॉब्लेम त्याच्यावर एकत्रित बसून विचार करून तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि ही प्रणाली जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीची होऊ शकेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला. मला असं वाटतं कोविडच्या काळात ही एक सगळ्यात महत्वाची उपलब्धता होती. त्याप्रमाणे दुसरी जी गोष्ट होती की कोविडसाठी काम करणं. कारण कोविडच्या बाबतीत म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेऊन असलेले विद्यापीठ आहे आणि सावित्रीबाईंच्या बाबतीतही आपल्याला माहिती आहे की प्लेगच्या त्या दुखण्यामध्ये, प्लेगच्या त्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी स्वतः घरोघरी जाऊन त्या रुग्णांची सेवा केली. आणि नुसतं ते नाही तर त्यांचा शेवट सुद्धा प्लेगनी झाला, म्हणजे लोकांना वाचवताना समाज. तर ती जी परंपरा आहे ती त्या परंपरेतून आम्ही येतो. आणि त्यामुळं कोविडच्या बाबतीत सुद्धा आपण समाजात काय करू शकतो त्या दृष्टीने एक विचार झाला. मग त्याच्या माध्यमातून आपण कोविड टेस्टिंग असेल, अँटीजेन किट टेस्टिंग असेल, त्याचप्रमाणे सिरोलॉजिकल सर्व्हे असेल, मॅथमॅटिकल मॉडेलिंग असेल, शिधा वाटप असेल, मास्क वाटप असेल, सॅनिटायझर बनवणं आणि त्याचं वितरण करणं, असे अनेक प्रयोग केले. आणि मला असं वाटतं की आज चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर रिसर्च पण होते. एक मोलेक्युलर डायग्नोस्टिक सेंटर सारखं एक लॅब आपण उभी करू शकलो, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोविड तर रोज नवीन नवीन रूपं घेऊन येतं, पण त्या व्यतिरिक्त येणारे जे कम्युनिकेबल डिसिजेस, इन्फेक्शियस डिसिजेस महाराष्ट्रामध्ये कॉमनली जे दिसतात, महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर भारतभर, कारण आपला हा विस्तृत लोकसंख्या असलेला देश आहे. आणि त्याच्यामध्ये स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, ह्या रोगांचं डायग्नोस्टिक्स व्हावं, त्याच्यासाठी इतर जी काही यंत्रणा पुण्यामध्ये उपस्थित आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे दवाखाने असतील किंवा आरोग्यविषयक काम करणाऱ्या रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, त्यांना एकत्रित आपण घेऊन ह्याच्यावर आपण या कम्युनिकेबल डिसीजवर कशा प्रकारचं डायग्नोस्टिक करू शकतो, कशा प्रकारचं औषधोपचार करू शकतो, त्या दृष्टीने मार्गदर्शन दृष्टीने मला असं वाटतं
की हे सेंटरची निर्मिती ही सुद्धा कोविडच्या काळातली सगळ्यात महत्वाची उपलब्धता आहे असं मला वाटतं. एकंदरीत तुमच्या कार्यकालामध्ये किंवा असं बऱ्याच त्यांचे सहकार्य वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, कॅम्पसमधलं इन्स्टिट्यूट असेल किंवा बाहेरचे इन्स्टिट्यूट असेल. या काळात खूप मोठी एमओयू जास्त झाली, म्हणजे असं एक विनोदाने म्हटलं जातं किंवा म्हटलं जातं की तुमच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त एमओयू झाले. तर या एमओयूकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहतात, याची सस्टेनेबिलिटी किती असेल आणि याचा विद्यापीठाला काय फायदा होईल? एमओयू करत असताना मुळामध्ये संकल्पना हीच होती की समाजातला प्रत्येक घटक विद्यापीठाशी जोडला गेला पाहिजे आणि केवळ कुठेतरी त्या माझ्या बायोडेटामध्ये किंवा विद्यापीठाच्या बायोडेटामध्ये यावर्षी जास्तीत जास्त एमओयू आले अशी टिकमार्क पद्धतीची ऍक्टिव्हिटी न करता प्रत्येक जो एमओयू आहे तो ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं कसा वापरण्यात येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. एक उदाहरण त्याच्यातलं कॅम्पसवर जवळजवळ 4 आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट होत्या किंवा आहेत. NCCS आहे, आयुका आहे, GMRT आहे, नंतर सीडॅक होतं अलीकडच्याच काळात. सीडॅक जरी बाहेर गेलं असतं तर ह्या इन्स्टिट्यूटने आपल्यामध्ये जो संबंध होता, जे रिलेशनशिप होते हे मालक आणि भाडेकरू या पद्धतीचे होते. ते या भिंती मी तोडल्या आणि प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने कन्सोर्शियम केलं. आज प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आपण काम करतोय. म्हणजे आयुका बरोबर आपण मास्टर्स इन फिजिक्स इन ॲस्ट्रोफिजिक्स सारखा प्रयोग करतोय. लायगो सारख्या त्यांचा जो इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने सितारा म्हणून आपण एक छोटीशी यंत्रणा उभी केलेली आहे ज्याच्या मार्गेचं कपॅसिटी बिल्डिंगचे प्रोग्राम्स होणार आहेत. नंतर आपण सीडॅक बरोबर सेंटर फॉर एक्सलन्स इन डेटा सायन्स हा प्रकल्प पुढे आणला, ज्याला आपल्याला मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे अत्यंत ज्यांना जे विद्यार्थी बेसिकली अत्यंत तळागाळात येतात आणि ज्यांना फी भरण्याची विवंचन असते अशा विद्यार्थ्यांसाठी ऑलमोस्ट ते फुकट शिकवते. म्हणजे SC ST समाजासाठी सो पहिली प्रायोरिटी ती आहे या बाबतीत. आणि नंतर त्यातनं काही कोर्सेस सर्वसामान्यांसाठी सुद्धा आपण सुरू करणार अत्यंत माफक दरामध्ये, तो असेल प्रयोग. नंतर त्याचप्रमाणे NCCS बरोबर आपण कॅन्सर सारख्या दुर्धर अशा रोगांवर एकत्रित संशोधन करतोय. मला असं वाटतं की प्रत्येक वॅमनिकॉन थोडीशी परिघा बाहेरची असलेली आपली संस्था त्यांच्याकडे जो अलीकडे आपण MOU केलाय त्याच्यामध्ये सहकाराच्या बाबतीत विद्यार्थी थोडासा शासनकीय नजरेने या संपूर्ण गोष्टीकडे पाहत असतो. कारण सहकार म्हटलं की आपण प्रत्येक वेळा बघतो की त्याच्यातून राजकारण आणि इतर गोष्टी, पण चांगल्या प्रकारचं अनालिटिक्स, चांगल्या प्रकारचं डेटा वापरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याच्या दृष्टीनं ते एक चांगलं विस्तृत असं क्षेत्र आहे आणि ज्याच्यामध्ये अमेरिकन सारखी संस्था चांगलं काम करते. तर त्यांना बरोबर घेऊन सहकारातले काही चांगले विषय आणि चांगले मायावती कोर्सेस आपण करू शकू का, त्या दृष्टीने आपली चाचपणी चालली आहे. तर प्रत्येक MOU असेल, मग तो पुण्यातला असेल, पुण्याबाहेरचा डेक्स्टर युनिव्हर्सिटी जो केला तर त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशन बेसिकली बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशनच्या संबंधात, इंजिनिअरिंगच्या संबंधात आपण काम करतोय. मेलबर्नचा जो आपला कोर्स चाललेला आहे तो मला असं वाटतं की अशा प्रकारचा पहिलाच कोर्स आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारच्या कोलॅबरेशनला मोठं महत्व दिलेलं आहे, ज्याची सुरुवात आपण आधीच केली होती. मेलबर्न युनिव्हर्सिटी ही आंतरराष्ट्रीय रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये 40व्या नंबरवर आहे आणि त्याच्याबरोबर ब्लेंडेड BSc प्रोग्राम असेल. तर मला असं वाटतं की ह्याचा उपयोग निश्चित एक काय असतं की माझ्याकडचा येणारा विद्यार्थी हा इकॉनॉमिकली ज्याला आपण म्हणतो की ज्याचं अर्थार्जन अत्यंत कमी असतं अशा घटकामधून येत असतो आणि त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण जे इतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये सिम्बायोसिस असेल, फिल्म असेल किंवा आपली अशोका युनिव्हर्सिटी असेल जिथे फी जास्त असतात पण त्याच क्वालिटीचं एज्युकेशन अत्यंत माफक दरात देता येईल का या दृष्टीनं प्रयत्न केले. NISN सारखी संस्था ज्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेफ मार्केटिंग वगैरे याच्यामध्ये बेसिकली आपण SEBI सारखे संस्था इन्व्हॉल्ड आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं त्यामुळे ते असतील. नंतर आपले चार्टर्ड अकाउंटंट सारखी फर्म असेल, इन्स्टिट्यूट फॉर चार्टर्ड अकाउंटंट असेल, कंपनी सेक्रेटरी असेल, ICW असेल, ज्यांच्या माध्यमातून कॉमर्स, कारण 40% विद्यार्थी सामान्य कॉमर्सला येतात, त्यांना इंटर्नशिप मिळावी, त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्या दृष्टीनं
हे सगळे आपण एमओयू केले बरं. आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम सुरू आहे. मला असं वाटतं की हे जी सुरुवात केलेली आहे ह्याची ही सुरुवात आहे. मला येणारा काळ सांगेल की याचा कितपत आणि कशा प्रकारचा उपयोग विद्यापीठाला होतो ते. सर, आत्ताची स्थिती बघितली जसं तुम्ही काही उल्लेख न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख केला आणि आता जी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे त्यामुळे अत्यंत आता म्हणजे अनस्किल्ड लोक तयार होत आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा एकदम आपण असं कडेला आणलेल्या विद्यार्थ्यांना अशी एक स्थिती आहे. अशा वेळेस प्रायव्हेट विद्यापीठं वाढत आहेत, स्वायत्त महाविद्यालय वाढत आहेत. अशा वेळेस विद्यापीठाची कोणती जबाबदारी असेल असं तुम्हाला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर पण आणि येत्या काळामध्ये स्किलफुल विद्यार्थी किंवा ज्यांना जॉब मिळू शकतो आणि ज्यांना रिसर्चमध्ये जाता येईल अशांसाठी आहे. एक तर काय आहे की एका बाजूला जी आपली आपण ज्याच्या म्हणतो की स्ट्रेंथ समजतो की ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड, ज्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणजे भारत देश अत्यंत तरुण असे देश असं बघितलं म्हणजे जवळजवळ 70% आपलं जे पॉप्युलेशन आहे ते 30 वयोगटाच्या खालचं असणार आहे 2030 पर्यंत. आणि आपल्यापुढे सगळ्यात मोठं जे चॅलेंज असणार की या विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन नुसतं न देता ते स्वतःच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसे होतील आणि त्या दृष्टीनं ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये सुद्धा म्हणजे ते काही वाईट आहे असं नाही, पण त्याची जर सांगड नवीन गोष्टींची जर केली आणि कल्पकतेने केली आणि जेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची मीमांसा केलेली आहे की तुम्ही ब्लेंडिंग करा या दोन्ही गोष्टीचं, आपलं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ते आणि येऊ घातलेलं नवं असं. आणि त्यामुळे लिबरल एज्युकेशन किंवा लिबरल आर्ट्स सारखे कोर्सेस असतील, स्किलमध्ये करत असताना सुद्धा आपल्या या भागाची गरज बघून आणि इंडस्ट्रीची गरज बघून मारुती उद्योगाबरोबर आपण केलेला जो कोर्स असेल ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की त्यांचे जे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग असेल, जेमॉलॉजी अँड ज्वेलरी डिझायनिंगमध्ये बेसिकली जेम इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात जी चालते त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आहे ती जेमॉलॉजिकल काउन्सिल आणि ज्वेलरी काउन्सिल बरोबर केलेला आपला हा प्रयत्न आहे. असे अनेक प्रयत्न आपण इतर आणखीन संस्थांतर करतोय. C4I4 सारखा जो कन्सेप्ट आहे की सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 ज्याच्यामध्ये समर्थ उद्योगाच्या माध्यमातून जे एक्सपिरियन्शियल सेंटर परिघाच्या बाहेर होतं, विद्यापीठात नव्हतं, ते विद्यापीठाच्या बाहेर कुठेतरी चालू होतं. जेव्हा मी पाहिलं तर मला वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा उपयोग होईल. त्यामुळे आम्ही आपल्या कॅम्पसवर त्यांना कोलोकेट केलं आणि आज इंडस्ट्री म्हणजे विशेषतः ट्रान्सपोर्ट किंवा व्हेकल इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग मधले जे आहेत, वोल्क्सवॅगन असेल, नंतर टाटा असतील, मर्सिडीज असतील, हे लोक इथे येतात, तिथे डिस्कशन होतात, त्यांचे प्रॉब्लेम सांगतात आणि ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला जी टेक्नॉलॉजी निर्माण केली जाते ती आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत इथून होते. ही लागणारी स्किल्स आपण प्रोव्हाइड करतोय आणि हे करत असताना फक्त सायन्सचा आपण विचार नाही केला, सोशल सायन्स आहे, ह्युमॅनिटीज आहे, या सर्वांना एकत्रित घेऊन आपण इथे काम करतोय. आणि त्यामुळं SPPO रिसर्च पार्क फाउंडेशन म्हणून जी काही आपण एक कंपनी जी रुसाचं मॅन्डेट होतं की तुम्ही स्वतःची सेक्शन 8 कंपनी नो लॉस नो प्रॉफिट अशा पद्धती जर केली तर इथे तुम्हाला स्टार्टअप्स किंवा एंटरप्रेन्योरशिपच्या दृष्टीने काम करता येईल. आणि तिथेही आपण तोच प्रकार केला. जवळजवळ 5 व्हर्टिकल्सवर आपण काम करतोय. आज 40 स्टार्टअप्स ते काम करतोय. मला असं वाटतं स्किल म्हणजे कुठेतरी जे त्याच्या संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये ते एम्बेड केलं गेलं पाहिजे. असं वेगळं असता कामा नये. जे ब्लेंडिंग जे आहे प्रोफेशनल असेल, व्होकेशनल असेल किंवा ट्रॅडिशनल असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित त्याचं सुसूत्रीकरण जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर मला नाही वाटत की विद्यार्थ्याला त्याच्या जॉबच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं फार विचार करावा लागेल. सर, तुम्ही विद्यार्थी म्हणून इथं होता, शिक्षक म्हणून होता, कुलगुरू म्हणून तुम्ही प्रवास बघितला. या विद्यापीठाला पूर्वी खूप नावाजलेलं होतं, आता कदाचित मध्येच्या काळामध्ये त्याची थोडी आभा कमी झाली. आता काय वाटतं तुम्हाला विद्यापीठ भविष्यामध्ये IITच्या दर्जाचं किंवा संशोधन असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत परिपूर्ण होईल किंवा त्याचा पुढचा परिप्रेक्ष्य तुम्ही कसा बघता? मी नेहमी म्हणत आलेलं की विद्यापीठ हे नॉर्मली ओळखलं जातं हे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बिल्डिंग किंवा ह्या दृष्टीने न पाहता इथं जो मनुष्य काम करतो, ज्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो, मनुष्यबळ आहे, त्याच्यावर विद्यापीठाची ओळख असते. एका बाजूला या शिक्षकांची जेव्हा संख्या कमी होत निघाली त्यावेळेला ती जी भरभराट त्या काळामध्ये होती, चांगल्या पद्धतीचं रिसोर्स झालं, त्यात निश्चित कुठेतरी एक मी म्हणणार डिक्लाइन म्हणणार नाही, पण थोडंसं ज्याला म्हणतो की स्ट्रेस येतो या गोष्टीचा. फॅसिलिटीज उत्कृष्ट प्रकारच्या निर्माण झालेल्या आहेत निश्चितच,
पण IITचं स्ट्रक्चरच वेगळं आहे. IITचं कम्पॅरिझन विद्यापीठांची होऊ शकत नाही. स्टेट पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी आहे, येणारं फंडिंग सुद्धा लिमिटेड. IITचं एक सेट स्ट्रक्चर आहे, विद्यार्थी संख्या कमी असते तिथे, आणि त्यामुळं IITचं कम्पॅरिझन मी करणार नाही. पण भारतातली इतर जी चांगली विद्यापीठ त्याच्याबरोबर त्यांच्यात निश्चित उजवत ठरेल, आणि ते ठरतंय. आपणही बघितलं, NIRF रँकिंग असेल किंवा QS रँकिंग असेल, याच्यामध्ये सातत्यानं आपण प्रगती करत आलोय. तर मला नाही वाटत की त्याच्या बाबतीत आपल्याला काही फार विचार करण्याची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम होतंय, आणि येणाऱ्या काळामध्ये एक पूर्वी जो आहे त्याचा झेंडा जो काय जे आहे ते वाढवण्याचाच प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे. तोच प्रयत्न सातत्याने प्रत्येक कुलगुरूंनी केलेला आहे. आणि जास्तीत जास्त प्रमाणात माझ्या काळात मी प्रयत्न केला की समाजामध्ये आपण पोहोचू आणि समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न आपले संशोधनाचे प्रश्न झाले पाहिजे. तो प्रयत्न मी जास्तीत जास्त केला. आयसोलेशन मध्ये न राहता 411 एकरच्या कॅम्पस पुरतं मर्यादित न ठेवता, समाज म्हणजे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही. आपण PKC सारखा जो प्रयोग करतोय, पुणे नॉलेज क्लस्टर, त्याच्यामध्ये इंडस्ट्री बरोबर आहे, त्याच्यामध्ये आज अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूट एकत्र आहेत, पुण्याच्या अनेक विविध प्रश्नांवर आपण काम करतोय. आणि मला असं वाटतं की एखाद्या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये किंवा त्याच्या भरभराटीमध्ये हे सगळं जे योगदान आहे हे महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं जे काही नेटवर्किंग गरजेचं होतं ते निश्चित या काळामध्ये क्रिएट केलं गेलेलं आहे. धन्यवाद सर, त्याच्याशी संपर्क करा. कुलगुरूंची मुलाखत कशी वाटली याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल तर खाली निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.